आणि याच्यानंतर बुलेटिनमध्ये बातमी ही राजकीय वर्तुळातली आहे। राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। नांदेड आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली आहे। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांनी पत्रक काढलंय आणि ही स्थगिती दिली आहे। नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार असल्याने स्थगिती दिली गेलेली आहे का, अशा चर्चा आता सुरू झाल्या। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडी संदर्भातले हे काही संकेत आहेत असं म्हटलं जात आहे, काय चर्चा आहे त्याबाबत? नक्कीच, कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील जो अंतर्गत वाद होता तो एकदा पुन्हा या निमित्ताने बाहेर आल्याचं आपल्याला दिसून येते। मग त्यामध्ये युवक काँग्रेसचा वाद असेल किंवा प्रदेश काँग्रेसमधील वाद असेल। आता नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीचे संकेत गेल्या अनेक दिवसांपासून मिळत आहेत। अलीकडेच नाना पटोले यांनी सांगितलं आहे की हायकमांडला देखील सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल। मात्र आता नाना पटोले यांनी केलेल्या ज्या नियुक्त्या होत्या, नांदेड असेल किंवा नवी मुंबई असेल, यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। AICCला न सांगता या नियुक्त्या केल्याचं असल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे आता नवीन जे कोणी जिल्हाध्यक्ष येतील ते नवीन प्रदेशाध्यक्ष निवडतील असे संकेत मिळत आहेत। त्यामुळे काँग्रेसमधील एकदा अंतर्गत वाद देखील या निमित्ताने चव्हाट्यावर आले असल्याचं प्रदेश काँग्रेसमध्ये असेल किंवा काँग्रेसमध्ये असेल पुन्हा एकदा नवीन बदल होण्याचे संकेत या निमित्ताने मिळत आहेत। जी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।